आपणा सर्वांचं मी क्राइस्ट मेडिटेशन या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आपण संकटावर मात करणाऱ्या वचनांवर मेडिटेशन करणार आहोत आणि आपल्यापासून ते संकट पूर्णपणे दूर व्हावीत आणि परमेश्वराने एक नवीन आशा आपल्या जीवनामध्ये निर्माण करावी, कारण तो सामर्थ्यशाली असा आपला परमेश्वर आहे आणि तो अद्भुतरित्या आपल्याला संकटावर मात करण्याची शक्ती देतो, सामर्थ्य देतो, तो आपल्या सोबत राहतो. यासाठी काही वचनं घेणार आहोत आणि त्या वचनावर आपण 10 मिनिटं मनन आणि चिंतन करणार आहोत. तुम्ही रोज हे कराल तर तुम्ही एक नवीन आनंद परमेश्वराच्या वचनामध्ये मिळवाल, सुख समाधान मिळवाल आणि अद्भुतरित्या परमेश्वराचे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील. आपण ज्या पद्धतीने आपल्याला बसणे योग्य असेल, मांडी घालायची मांडी घाला, खुर्चीमध्ये बसायचं खुर्चीत बसा, गुडघ्यावर यायचं गुडघ्यावर या, हात जोडायचे असतील तर हात जोडा, ज्या पद्धतीने करता येईल. परंतु स्वतःला आपण रिक्त करणार आहोत. पूर्णपणे एक मोठा श्वास आपण घेऊया आणि तो श्वास आपण सोडणार आहोत. पुन्हा एक दीर्घ श्वास, पुन्हा आपण तो श्वास सोडणार आहोत. आपली डोळे बंदच आणि मेडिटेशन करताना ज्याप्रमाणे आपण प्रार्थना करतो त्याप्रमाणे आपले डोळे आपण बंद करणार आहोत. आपले हात आपण जोडूया आणि त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करूया. आपलं संपूर्ण लक्ष आपण परमेश्वराकडे लावणार आहोत. मनामध्ये कोणतेही विचार असतील तर ते प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण काढून टाकूया आणि पूर्णपणे परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आपण काम करू देणार आहोत. लक्ष त्या परमेश्वराकडे, पूर्ण लक्ष, आपल्या श्वासावर लक्ष आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपण आपलं करणार आहोत. ज्यावेळेस आपलं मन विचलित होईल त्यावेळेस आपण पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करूया. पूर्णपणे श्वासावर लक्ष देऊया. आजूबाजूला कोणता आवाज येतोय, काय येतोय याच्याकडे लक्ष न देता आपण पूर्णपणे त्या वचनावर लक्ष केंद्रित करूया. आपल्यावर संकट आहेत आणि परमेश्वर सर्व संकट दूर करण्यासाठी तो अद्भुत आमचा देव आहे. स्तोत्रसंहिता याचा 46वा अध्याय आणि 1 वचनामध्ये लिहिलेला आहे. आपण मनामध्ये माझ्या पाठीमागे म्हणणार आहोत, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. संकटामध्ये कधी कधी आपल्याला सगळे सोडून जातील, परंतु परमेश्वराचं वचन स्तोत्रसंहिता 46:1 मध्ये सांगतं की संकट समयी मी सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे, मी तुझ्या सोबत आहे. कितीही मोठं संकट असू द्या, तो सहाय्य करण्यासाठी तुमच्या सोबत आहे. वचन बोलत राहा, त्या परमेश्वराकडे लक्ष ठेवा आणि देवाला म्हणा की देवा, तू सहाय्य करण्यासाठी मला सदैव माझ्या सोबत आहेस. मी भिणार नाही, कारण तू माझ्या सोबत आहे. सर्व जगाने माझी साथ सोडली परमेश्वरा, पण तू माझी साथ सोडणार नाही. स्तोत्रसंहिता 46:1 ज्याप्रमाणे आपल्याला सांगतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. तो संकट समय आपल्याला सहाय्य करतो. तो सदैव आपल्या सोबत असतो. या वचनावर आपण शांत चित्ताने त्या परमेश्वराकडे बघणार आहोत. संकट समयी त्याचा हात आपल्याला आधार देतोय.
त्याची वचनं आपल्याला सहाय्य करतायत. त्याचा आवाज ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. पूर्णपणे त्या परमेश्वरावर लक्ष, पूर्णपणे आपलं मन आपण त्याच्याकडे लावणार आहोत. मनामध्ये या वचनाविषयी विचार करूया की तो मला सहाय्य करत आहे, तो माझ्या संगती आहे, तो माझ्याशी बोलत आहे. कोणत्याही प्रकारचं लक्ष विचलित होऊ दे नका. देव तुम्हाला त्याचा हात देत आहे आणि संकट समयी तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध आहे. आपलं संपूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावणार आहोत. वचनावर आपण विचार करूया की संकटात सगळे सोडून जातील, पण माझा परमेश्वर मला सहाय्य करण्यासाठी येत आहे. त्याचबरोबर यशाया 41:10, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. किती मोठं अभिवचन परमेश्वर आपल्याला देत आहे की त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तो आपल्याला सावरीत आहे. त्याचा स्पर्शाची जाणीव करूया. तो आपल्याला स्पर्श करत आहे, तो आपल्याला अद्भुतरित्या त्याच्या उजव्या हाताने सावरत आहे आणि तो म्हणतो, भल्या व विश्वासू दासा, मी तुझ्या सोबत आहे. मनन करूया, आपलं संपूर्ण लक्ष त्याच्यावर लावूया. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. तो आपल्याला शक्ती देण्यास सुद्धा तयार आहे. तो आपल्याला सावरण्यास सुद्धा तयार आहे. तो माझा महान देव अद्भुतरित्या तुम्हाला स्पर्श करत आहे आणि संकट आपल्या जीवनातून निघून जात आहे, कारण तो शक्ती देणार आहे, तो सहाय्य करणार आहे. तो आपल्या उजव्या हाताने तुम्हाला सावरणार आहे. संपूर्ण लक्ष त्या परमेश्वरावर, त्या वचनावर मनन करूया की तो देव मला सहाय्य करणार आहे. आपलं सगळं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया. देवाचं वचन हे आपल्या पावलाकरता दिवा आहे आणि जो त्याच्या वचनात रममान होतो त्याला तो भरपूर आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जीवनातलं, परिवारातलं प्रत्येक संकट आज परमेश्वर काढून टाकणार आहे. स्तोत्र संहिता त्याचा 34वा अध्याय आणि 17 आणि 18
स्तोत्रसंहिता 34वा अध्याय आणि 17 आणि 18 वचन आपल्याला काय सांगतायत. धार्मिक दावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्याच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. माझ्या पाठीमागे म्हणा, धार्मिक दावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्याच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांस तो उद्धारितो. प्रियांनो, अनेक संकट असते, अनेक समस्या असते, परंतु परमेश्वर म्हणतो की धार्मिक जो धावा करेल तो ऐकून परमेश्वर सर्व संकटापासून त्यांना मुक्त करेल. आज परमेश्वर तुम्हाला सर्व संकटांपासून, सर्व काळजांपासून मुक्त करत आहे. आपलं संपूर्ण लक्ष त्या परमेश्वराच्या आशीर्वादाकडे आपण देऊया. तो स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. आपलं सर्व बोझ, आपली सर्व टेन्शन्स, आपलं सर्व संकट आपण त्या परमेश्वरावर टाकूया. कारण ज्यांची अंतकरणं तुटलेली आहेत त्या लोकांच्या सानिध्य तो असतो. अनुतप्त मनाच्या लोकांस तो उद्धारतो. तो आमचा महान परमेश्वर आहे. तो प्रत्येकाला उद्धार करण्यासाठी आलेला आहे. आज आपलाही उद्धार होणार आहे. आपल्या खोल अंतकरणापासून त्याला हाक मारूया आणि म्हणूया, परमेश्वरा, माझ्या आरुळीकडे लक्ष दे. आणि मला खात्री आहे तू वचनाद्वारे मला अभिवचन दिलेलं आहेस की तू आम्हाला सांभाळणारा, संकट समयी पुढे घेऊन जाणारा तू आमचा देव आहेस. लक्ष द्या परमेश्वराकडे. धन्यवाद येशू या सुंदर अशा वचनांबद्दल. बाप्पा, मला खात्री आहे की आज आमचे सर्व संकट तू आपल्या खांद्यावर घेतलेली आहेस आणि तुझा हात मला, माझ्या कुटुंबाला सावरत आहे आणि तुझे अद्भुत आशीर्वाद स्वर्गातून आमच्यावर उतरून येत आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन. हळूहळू आपले हात हातावर चोळा आणि हळुवारपणे आपले सुंदर डोळे आपण आपल्या हातामध्ये उघडणार आहोत. दररोज हे मेडिटेशन करत राहा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक संकटापासून सोडवण्यासाठी सज्ज असा आहे. अनेकांना सांगा, अनेकांना मेडिटेशनसाठी तयार करा, अनेकांना वचनावर मेडिटेशन करण्याची पद्धत सांगा. परमेश्वर नक्कीच आपल्याद्वारे त्यांना पण आशीर्वाद देईल. आपले हे व्हिडिओ अनेकांपर्यंत शेअर करा आणि लोकांना सांगा की दररोज वचनावर मेडिटेशन करा. ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता त्यावेळेस परमेश्वर वचनाद्वारे अद्भुत असे आशीर्वाद देतो. आपण जॉईन झाला याबद्दल आपले आभार. थँक्यू व्हेरी मच.